नमस्कार मित्रांनो, मी आता तुमच्या सामने दिसत आहो तो आहे माझ्या मागे हा संपूर्ण इटाडोह धरणचा जलाशय प्रकल्प. हा इटाडोह जलाशय 1970 साली ची निर्मिती झाली. ह्या जलाशयमध्ये जे आदिवासींचे इथं जमिनी आहेत ते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. तत्पूर्वी आपण स्किप करा नको व्हिडिओ. तर मी तुम्हाला अजून व्हिडिओ सामने अजून दाखवता तुम्हाला. इटाडोह धरण बांधलेलं आहे घोटंगावच्या पहाडीला. तर ती पहाडी तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे. ही वालीच पहाडी आहे जे इटाडोह धरण बनवलेलं आहे. दगडांनी बनवलेला जो आपण प्रत्यक्ष व्हिडिओ मध्ये बघतो तो आज जलाशय आहे. तर मी आज जलाशयाच्या मध्यभागी मी तुमच्या समोर उभा आहो आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये दिसतच आहे माझ्या पाठीमागे हा जो पाणी आहे, गारगार पाणी तुम्हाला दिसत आहे. हा बघून घ्या तुम्ही अगोदर. हा पूर्ण संपूर्ण एरिया मी आज तुम्हाला दाखवत आहो. आणि ह्या जलाशयामध्ये जे आदिवासींचे गाव होते, शेती होते, त्या शेतीविषयी तुम्हाला सांगतो आणि त्यांचे घरा आणि आदिवासींचे राहणीमान ह्या ठिकाणी आताही जिवंत जे त्यांचे अस्तित्व आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत. स्किप करायचे नाही, पाहत राहा व्हिडिओ. ह्या ठिकाणी 10 गावे होती. त्या गावांची नावे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगत आहोत. पूर्ण परिसर स्वच्छ आणि गारगार हवा वाहत आहे आणि इथे एकदम थंडगार लागतो. आता 2 वाजले आहे मी इथं आलो आहो आणि ह्या एवढ्या कडकडीत तपणीमध्ये मी उभा आहो आणि तुम्हासोबत बोलत आहो. इथले आदिवासी जे होते 10 गावचे, ते कोणते कोणते गाव होते ते आपण त्या गुराखीला विचारू. तर ते माझ्या मागे आहेत काही गायी राखणेवाले गुराखी. त्यांच्या जवळ जाऊ, त्यांचं नाव विचारू आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, हे बांध्या आहेत. आपण बांध्या म्हणतो. तर हेच आदिवासी जे अगोदरची जमीन होती आदिवासींची, तर हे बांधे आहेत. हे मोठे मोठे बांधे आहेत ना. इथं आता पाणी साचलेलं आहे. हे बांधे आहेत त्याचे. जलाशयामध्ये गायी राखतात, त्यांच्याजवळ मी येऊन बसलो आहो. तर आता मी खास त्यांच्याशी लाईव्ह बातचीत करत आहो, कारण का त्यांना माहित आहे पूर्ण जलाशयाविषयी. तर दादा, तुमचं नाव काय? पूर्ण नाव? मारुती पैकू मळावी. अच्छा. कोणतं गाव? माझी जन्मभूमी सिरतोली अगोदरची. आता राहतो मी जब्बार खेड्यात. अच्छा, जब्बारखेड्यात राहता. हा, किती वर्षापासून सिरतोलीला होता पहिला? सिरतोलीला म्हणजे माझा जन्म सुद्धा सिरतोलीचेच हो. अच्छा. हा. आता ते बुडी तेऱ्यामध्ये गाव गेल्यामुळे मी जब्बार खेळायला गेलो. सिरतोली तुमचा खास रहिवासी गाव. सिरतोलीला उठवण्यात कसा आला तुमच्या गावाला? उठवण्यात म्हणजे बुडी तेऱ्यामध्ये गेला, तलावामध्ये. अच्छा. हा जो दिसत आहे तलाव, हा तलाव बनलेला आहे ना? हो, या तलावामध्ये तुमची जागा, जमीन, गाव पूर्ण होता. अजूनही आमच्या घरादाराचे रीट सुद्धा दिसत नाही, एवढं खोलात आहे. अच्छा. तर घरा होते का पहिले? हो हो, घरा होता याच्यामध्ये. हा. ह्या रीटामध्ये. हा एक हा. रीट आहे. एक रीट हा आहे. अजून सामने आहे. हे एक. हा हा, हा एक. इथं कोणाचं घर होता? हे ते सलामे म्हणून होतं त्याचं आडनाव. हा. हा, त्याच्या नावानं तर आता ते मेले असतील. एकाचं नाव मारुती होता, एकाचं नाव रामजी. हा. आता ते मेलं, ते नसत आता. ते बरेच दिवसाची गोष्ट होते. अच्छा. हा. मग ते आता मरण पावले. हा हा, त्यांचे काही नातेवाईक दुसऱ्या गावी असतील. दुसऱ्या गावी म्हणजे ते तिकडं आहेत, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यात गेले. हा. तर 1970 साली हा बनला आहे हो, इटाडोह जलाशयाचे बांधकाम.
पूर्ण झालेला आहे. हा तर ह्या जलाशयामध्ये कितीतरी गाव उठले म्हणतात, त्याचं पुनर्वसन केलं. ते गावाचे नावा मला सांग. गावाचं नाव हो. पहिलं म्हणजे बिलकुल नदीच्या थड्याजवळ कुडकं म्हणून एक गाव, अच्छा. कोकोडोंगरी एक, सुरतोली, हा. सालई, दरेगाव, कसारी, हा. आकटा, हा. आणि ते काहीतरी एक गाव लहानसा छोटासा होता, तो त्याला काही गौडी हेटी का काहीतरी म्हणत. अच्छा. हा हा एक भंडारी, हा. चिलमटोला, हम्म. हे सर्व गाव बुडी तेऱ्यामध्ये गेलाय. मग तुमचे जे गाव उठवले सरकारनं, हा मग त्या शासकीय काही पैसे वगैरे भेटलं, पण त्यावेळेस म्हणजे किंमत कमी असताना पैसे कमी भेटलं. जागा पण भेटली का? अशी जागा दिला का? जागा भेटली. हा. काही झाशीनगर म्हणून आता नवीनच गाव आहे, हा. बुटाईला काही गेलं लोक, काही झाशीनगरला आहेत. ते तिकडचं तांबोराकडचं सगळं झाशीनगरला गेलं. म्हणजे इकडे तिकडे जवळ 5च्या हा, गावामध्ये हा. ते वसाहत केला हो. आपापल्या परीना. परिणा हो जिथं हा जावसं लागला तिथं ते घर बांधला आणि हो पासून आता आपल्याला हा जलाशय झाला त्यापासून तुमच्या गावाला काही सुख सुविधा जमिनीसाठी नाला वगैरे बनवून दिला का शासनाने? म्हणजे शेतीसाठी म्हणत आहो मी. आता आमच्या इकडे म्हणजे का आता तिकडे जसं आता इट्याटोळचं पाणी जसं आता बुटाई नंबर 1, बुटाई नंबर 2 तिकडे आता तो पाणी तिकडे जात आहे. हो. आता इकडे काही पाण्याची सोय नाही आहे इकडे. अच्छा. हा. आता सध्याला आता जब्बारखेडा, एरंडी ह्या 2 गावाला तर सध्याला इट्याटोळचं पाणी म्हणजे आपला या लिफ्टी जो बनले आहे त्याचं पाणी येत आहे आता. हा, म्हणजे आता 3 वर्ष झाले चालू हा झालं. हा म्हणजे नव्याने चालू केला, 3 वर्ष हा. पाणी दिलं आणि रब्बीसाठी पाणी देऊन तो हो हो काम हो चालूच आहे. चालू आहे अजून तिकडे झाशीनगरकडे अजून. अधुरा काम वाचलंय, तिकडे हा, चालू होण्यास आहे. होवालच आहे, अजून काम आहे तिकडं. पण भविष्यात होईल हो अशी आशा आहे. झालाच पाहिजे. तुम्ही गायी राखायला आणता. हो आजकाल वाघा बिबट्याच्या आसोली डुकरांचा या जंगलामध्ये बहुत हेदोस आहे. मग हे घटना वाढत आहे दिवसेंदिवस. तर मग तुम्हाला भीती वाटत नाही का एक गुरा की तुम्ही नाही राखायला नाही, आणता? ते काय आहे ढोरा असल्यामुळे आम्हाला काही भीती वगैरे काही नाही. हा. हा. तसा ते बरेच जंगल पडते इथं ढोर आम्हाला. जब्बारखेडा गाव म्हणजे काही जवळ नसे, इथून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर आहे. हा. मग येण्या जाण्याचा प्रवास किती आहे लांब? किलोमीटर किती पडते? येथून 6 किलोमीटर आहे. अच्छा. म्हणजे 6 किलोमीटरच्या मागे कमीत कमी 1.5 घंटा यायला आणि हा 1.5 1.5 घंटा घंटा जायला. जावा. हा म्हणजे 3 घंटे धरून घ्या तुम्ही. हो म्हणजे आता तुम्ही जसा 9 वाजे गाय आणल्या इथं, 11 वाजे इथं पोहोचतेच पोहोचले. गाई येते आणि येथून तुम्हाला 4 ते 4:30 वाजे निघायचं आहे. निघावाचा कमीत कमी. तेव्हा तुम्ही बरोबर टायमवर 5 हा 5:30 ला घरी. आपल्या गावी पोहोचाय. हो आणि हो इथं अंधार होत आहे आणि हे जंगली जानवर आहेत, अस्वल, बिबट, वाघ आहेत. ते पाण्यासाठी इथं येतातच, तुम्हाला दिसतात. हो हो येतेच ना ते. जेव्हा आता एवढा उन्हाळा तपते तर ते येणारच आहे जनावर जंगली. मग इथं हा निसर्गरम्य वातावरण खूप छान वाटतं. मग तुम्हाला काही सुंदर वाटते का? आपल्या घरच्या पेक्षा इथे वातावरण चांगलं वाटते. एखादा झाडाखाली जर बसला, हा. हवा बिलकुल थंड, सगळं थंड हवा बिलकुल ह्या राहते, थंड वाटते. कारण का चारही बाजूला इथे जसं आपण बसलो ते ह्या ठिकाणी जिकडून तिकडून पाणी आहे, हा. हवा येत असते, तर काही ऊन तेवढा काही तप नाही. आता हा जो जलाशय बनला आणि इकडला पर्यटक येणं जाणं चालू आहे. देशातून विदेशातून बहुत पाहायला येतात इटाडोर जलाशय. तर याच्यामध्ये आपल्याला काय वाटते? म्हणजे तुम्ही त्यांना काय सांगू शकता? आता आम्ही काय सांगणार, जेवढं काय आपला एरिया जसं फिरला आहे तेवढं आपण सांगू शकतो. नेत्या रोजचा आता परिसर. अच्छा. हा येथे अमुक गाव होता, तिथे अमुक गाव होती, हे वस्ती असा हो, येथे जागा जमीन सर्व यायची का त्याची, हे आपण आताही सांगू शकतो ना. हो. कारण का आमची जन्मभूमी ह्या सुरतुली गावाचीच हो, म्हणून आम्हाला सर्व माहिती आहे. हा जो धुरा टाकलेला आहे
हा तुमच्या अगोदरचाच बांधी म्हणतात तो धुरा हाच आहे का? मला वाटते हाच धुरा असेल. नाही, हा धुरा हो. हे इथे लहानची छोटीशी बोडी होती इथे. हा म्हणजे बोडी तयार केली. हा, बोडी तयार केली होती ना इकडं बांध्या होत्या ना. याच्या खाली अजून एक बोडी आहे ते तिकडं खाली. तिकडे आहे. हा हा ते दिसत आहे. हा तर मित्रांनो, तुम्हाला जलाशयामध्ये जे आदिवासींचे जमिनी घरा होते ते शासकीय नियमाने जेव्हा हा इत्यादो जलाशय बनला तर त्यावेळेस काही गावे येथून सरकारने पुनर्वसन करून दुसऱ्या गावी त्यांना राहण्यासाठी सुविधा करून दिल्या. तर मित्रांनो, मला भूक लागलेली आहे. मी जलाशयामध्ये येताना थोडासा डब्यामध्ये भात भाजी आणला आहोत. तर इथं मला गुराखी दादा दिसला, तर त्याच्या सोबत आता आम्ही जेवण करत आहोत. त्यांनी सुद्धा डब्बा आणलेला आहे. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आता आम्ही जेवण करत आहोत. हा भात आणलेला आहे आणि डाळ भाजी आहे आणि मला आंबील आवडते. हे आंबील आणलेले कारण का आदिवासी माणूस आहो ना आम्ही. आदिवासी माणसाला आंबील शिवाय जमीन आहे ना. बरोबर आहे ना? नाही का दादा, बरोबर आहे ना? हा. तर खूप शांत वाटते. वातावरण एवढं सुंदर आहे. एकदम हवा एकदम शुद्ध चालत आहे या ठिकाणी जलाशयामध्ये. खूपच छान वाटत आहे. काय चटणी हो? भेद्रा चटणी हो का? अरे खूपच छान आहे. मग यांचा डाक सुद्धा आलेला आहे. कुत्रा डाक बनते. कुत्र्याला सुद्धा भूक लागली आहे. तर तिकडे बसला आहे पळसाच्या झाडाखाली. तर आता आम्ही जेवतो, मग त्यांना आम्ही थोडा भात देतो. तिखट झाले आहे चटणी. तर आमचं जेवण झालेलं आहे आता. तर दादा इथं का राहत असायचा? येथे पहिलं येथे गाव असताना काही नव्हतं राहत, पण इथून हे भोडी तिऱ्याच्या पहिले हे 2-3 घरा होतं. घरा गेल्यावर येथे डुकरा, हा जंगली जनावर म्हणावं अस्वल आणि हे काही बिबट वगैरे कधी कधी राहत येते. इथंच का? हा, तुम्हाला दिसत का मग? दिसत म्हणजे इकडे आम्ही येऊ सुरतोली म्हणजे त्यावेळेस उठावलंच होते. तर त्यावेळेस येऊ तर आम्हाला इकडं भेटत कधी कधी. इथून भयंकर जंगल होतं ना ते या ठिकाणामध्ये. प्रत्यक्ष तुम्हाला जो आता पाणी कमी झालेलं आहे त्यासाठी सरकार देत आहे पाणी. इकडे 3 जिल्ह्याला पाणी देतो. गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली. त्या 3 जिल्ह्याला इत्यादोचं पाणी जात आहे. त्याच्यामुळे ह्या जून महिन्यामध्ये 2 तास पाणी कमी होतो. आता गाई, जसे गुराखी गाई ढोरे आमचे तर आहे, त्यांना थोडेसे गवत मिळतो इथे हिरवगा. तुम्ही आज तोच वेळ पाहून मी आज भेट दिलो. तुम्ही पण या. तर दादा धन्यवाद थोडी माहिती सांगितल्याबद्दल.